आपला पॉईंट चालू आहे डिफरन्शिएट इनव्हर्स फंक्शन. त्यातला आपण फॉर्म्युले पाहिले होते. फॉर्म्युले ऑफ इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले पाहिले होते इयत्ता 11चे. साइन इनव्हर्स ते साइन पाय बाय टू मायनस एक्स आन्सर आहे कॉस एक्स, कॉस पाय बाय टू मायनस एक्स आन्सर आहे साइन एक्स, टेन पाय बाय टू मायनस एक्स आन्सर आहे कॉट एक्स, कॉट पाय बाय टू मायनस एक्स आन्सर टेन एक्स, सेक असेल तर कोसेक, कोसेक असेल तर सेक. इनव्हर्स फंक्शन साइन इनव्हर्स साइन एक्स आन्सर एक्स, कॉस इनव्हर्स कॉस एक्स आन्सर एक्स. जर बाहेर कॉस इनव्हर्स असेल तर आत कॉस पाहिजे किंवा बाहेर कॉस असेल तर आत कॉस इनव्हर्स पाहिजे, त्यावेळेस आन्सर त्याचं एक्स येतं. आपले दोन फॉर्म्युले झालेले होते ह्या टाईपचे. त्यानंतर दोन प्रॉब्लेम झालेले होते. आता आपला तिसरा प्रॉब्लेम वाय इक्वल टू कॉस इनव्हर्स स्क्वेअर रूट 1 प्लस कॉस एक्स डिवाइड 2. आपल्याला ट्रिगोनोमेट्री सगळे फॉर्म्युले पाठ पाहिजे, त्याशिवाय प्रॉब्लेम सोडवता येत नाहीत. 1 प्लस कॉस 2x फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर एक्स, 1 प्लस कॉस 2x फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर एक्स. मग आता हाफ अँगल फॉर्म्युला 1 प्लस कॉस एक्स आन्सर आहे 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. 1 प्लस कॉस एक्सचं 1 प्लस कॉस 2x 2 कॉस स्क्वेअर एक्स, 1 प्लस कॉस एक्सचं झालं 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. वाय इक्वल टू कॉस इनव्हर्स ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर रूट 1 प्लस कॉस एक्स आन्सर 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 डिवाइड 2. आपण ह्या 2x आपण इथं निम्म करतो. मग इथं काय झालं एक्स, ह्या एक्सचं एक्स बाय 2. मग ह्या दोनला हे दोन कॅन्सल झाले, शिल्लक राहिलं स्क्वेअर रूटमध्ये कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. मग स्क्वेअर रूट स्क्वेअरचा स्क्वेअर रूट केल्यानंतर स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतं, शिल्लक राहिलं कॉस एक्स बाय 2. आता कॉसला हे कॉस कॅन्सल झाले, निघून गेले. मग वाय इक्वल टू शिल्लक राहिलं एक्स बाय 2. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय कॉन्स्टंट व्हॅल्यू मल्टिप्लाय आणि डिवाइड असल्यानंतर आपण डेरिव्हेटिव्हच्या सुरुवातीला लिहितो 1/2 डेरिव्हेटिव्ह एक्स, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 डिवाय अपॉन डी एक्स इक्वल टू 1/2. हे झालं त्याचं आन्सर. त्यानंतरचा पुढचा प्रॉब्लेम वाय इक्वल टू कॉस इनव्हर्स स्क्वेअर रूट 1 मायनस कॉस एक्स स्क्वेअर डिवाइड 2. फॉर्म्युला तोच 1 मायनस कॉस 2x आन्सर 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. मग इथं जी संख्या आहे त्याचं आपण निम्म करतो. मग 2x निम्म 2. तसं 1 मायनस कॉस एक्स स्क्वेअर इथं आन्सर मिळालं मग 2 साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2. ह्या इथं जी संख्या आहे याच्या निम्म एक्स स्क्वेअर बाय 2. वाय इक्वल टू कॉस इनव्हर्स स्क्वेअर रूट 2 साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 डिवाइड 2. ह्या दोनला हे दोन गेले. स्क्वेअरचं आपण स्क्वेअर रूट काढल्यानंतर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालं, शिल्लक राहिलं साइन एक्स स्क्वेअर बाय 2. आता इथं बाहेर कॉस येईल आणल्यानंतर आता आपल्याला कॉस पाहिजे, म्हणून आपण काय करतो ते व्हॅल्यू साईनच्या तिथं कॉस आणि ती पाय बाय 2 मधून व्हॅल्यू काय करतो मायनस करतो. कॉस पाय बाय 2 मायनस एक्सचं आन्सर काय असतं साइन एक्स. तसंच कॉस पाय बाय 2 मायनस इथं जी व्हॅल्यू ती काय केली आपण पाय बाय 2 मधून मायनस केली. मग शिल्लक राहिलं इथं झालं कॉस आणि ह्या कॉसला हे कॉस कॅन्सल झालं, शिल्लक राहिलं वाय इक्वल टू पाय बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर बाय 2. आता आपल्याला ह्याचं काढायचं डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 2 मायनस 1/2 ही झाली कॉन्स्टंट व्हॅल्यू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. कॉन्स्टंट व्हॅल्यू डेरिव्हेटिव्ह 0, 1/2 एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2x, 2ला 2 गेले, शिल्लक राहिलं मायनस एक्स डिवाय अपॉन डी एक्स इक्वल टू मायनस एक्स. हे झालं त्याचं आन्सर. नंतर नेक्स्ट प्रॉब्लेम वाय इक्वल टू टॅन इनव्हर्स 1 मायनस टॅन एक्स बाय 2 डिवाइड 1 प्लस टॅन एक्स बाय 2. टॅन ए मायनस बी, टॅन ए मायनस बीचा आन्सर आहे टॅन ए मायनस टॅन बी डिवाइड 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. येतं 11चा फॉर्म्युला. टॅन ए मायनस बीचं आपण 6 फॉर्म्युले पाहिले होते. टॅन ए प्लस बी, टॅन ए मायनस बी, परत साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी आणि कॉस ए प्लस बी आणि कॉस ए मायनस बी, 3 फॉर्म्युले आपण पाहिलेले होते. त्यातला हा टॅन ए, हे 3 आणि 3 6 फॉर्म्युले, 1 प्लस आणि 1 मायनसचा. हा टॅन ए मायनस बीचा आन्सर टॅन ए मायनस टॅन बी डिवाइड 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. टॅन पाय बाय 4 मायनस एक्स, टॅन पाय बाय 4 मायनस एक्स आन्सर आहे काही टॅन पाय बाय 4 मायनस टॅन एक्स बाय 2. परत 1 प्लस टॅन एक्स बाय पाय बाय 4 आणि टॅन एक्स बाय 2. टॅन पाय बाय 4ची व्हॅल्यू टॅन पाय बाय 4 म्हणजे 45 म्हणजे 45 डिग्री. टॅन 45 डिग्रीचा आन्सर 1 मायनस टॅन एक्स बाय 2 डिवाइड 1 प्लस टॅन एक्स बाय 2. मग ह्या टॅन पाय बाय 4चं काय मिळालं आपल्याला 1 मायनस टॅन एक्स बाय 2 आणि 1 प्लस टॅन एक्स बाय 2.
हे 1 मायनस टॅन एक्स बाय टू आणि 1 प्लस टॅन एक्स बाय टू आणि इथं 1 मायनस टॅन एक्स बाय टू आणि 1 प्लस टॅन एक्स बाय टू हे एवढं जे आहे ह्याचं आन्सर काय मिळालं आपल्याला टॅन पाय बाय 4 मायनस एक्स बाय टू ते तिथं आपण पुट केलं. कशाचं आन्सर 1 मायनस टॅन एक्स बाय टू आणि 1 प्लस टॅन एक्स बाय टू आपण कशावरून शोधले टॅन ए मायनस बीच्या फॉर्म्युल्यावरून. मग इथं राहिलं वाय इक्वल टू टॅन इनवर्स टॅन पाय बाय 4 मायनस एक्स बाय टू. ह्या टॅनला हे टॅन कॅन्सल झाले शिल्लक राहिलं पाय बाय 4 मायनस एक्स बाय टू. आता आपल्याला काढायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 4 मायनस ही 1/2 कॉन्स्टंट व्हॅल्यू डेरिव्हेटिव्ह अगोदर डेरिव्हेटिव्ह एक्स. पाय बाय 4 ही कॉन्स्टंट व्हॅल्यू डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 1/2 एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. आन्सर मिळालं dy अपॉन dx इक्वल टू मायनस 1/2. त्यानंतरचा 6वा प्रॉब्लेम y इक्वल टू कोसेक इनवर्स 1 अपॉन 4 कॉस स्क्वेअर 4 कॉस क्यूब 2x मायनस 3 कॉस 2x. इयत्ता 11चा फॉर्म्युला कॉस 3x इक्वल टू 4 कॉस क्यूब x मायनस 3 कॉस x. हा मूळ फॉर्म्युला कॉस 3x आन्सर 4 कॉस क्यूब x मायनस 3 कॉस x. हा फॉर्म्युला हा कशाचा फॉर्म्युला आहे कॉस 3xचा फॉर्म्युला आहे हा. मग तसंच हा जो x आहे हे x जागी आपण 2x घेतलं. x जागी काय घेतलं आपण 2x. मग आन्सर मिळालं कॉस इथं काय होईल कॉस 3 ह्याला काय कन्सिडर केलं आपण x कन्सिडर केलं. मग याचा आन्सर मिळालं 4 कॉस क्यूब 2x मायनस 3 कॉस 2x. हा जो x कशाने रिप्लेस केला आपण 2x. इथं झालं 2x आणि इथं पण काय आलं 2x. म्हणजे 4 कॉस क्यूब 2x मायनस 3 कॉस 2x एवढ्या सगळ्याच आन्सर मिळाला आपल्याला कॉस 3 2x. मूळ बेसिक फॉर्म्युला कॉस 3x आन्सर 4 कॉस क्यूब x मायनस 3 कॉस x. कॉस 3 2x आपण x रिप्लेस केला 2x म्हणून तिथं मिळालं 4 कॉस क्यूब 2x मायनस 3 कॉस 2x. मग 4 कॉस क्यूब 2x आणि मायनस 3 कॉस 2x एवढ्या ह्या आन्सर मिळालं. डिनोमिनेटरचा आन्सर मिळाला आपल्याला कॉस 3 2x. तिथं ते लिहिलं 1 अपॉन कॉस 3 2x. आता 1 अपॉन कॉस x म्हणजे असतं सेक x. y इक्वल टू हा कोसेक इनवर्स 1 अपॉन कॉस म्हणजे मिळालं सेक 3 इंटू 2 6x. मग आता इथं सेक आहे आणि बाहेर कोसेक आहे. मग सेकच्या जागी आपल्याला काय आणायचं आहे कोसेक आणायचं म्हणून आपण व्हॅल्यू काय करतो ती पाय बाय 2 मधून मायनस करतो. इथं आलं कोसेक पाय बाय 2 मायनस 6x. कोसेकला कोसेक गेले शिल्लक राहिलं पाय बाय 2 मायनस 6x. आता पाय बाय 2चं डेरिव्हेटिव्ह 0 हा मायनस 6 ही कॉन्स्टंट ठेवली आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे आन्सर मिळालं एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. आन्सर मिळालं dy अपॉन dx इक्वल टू मायनस 6. त्यानंतरचा पुढचा प्रॉब्लेम 7 y इक्वल टू 7वा प्रॉब्लेम y इक्वल टू टॅन इनवर्स 1 प्लस कॉस x बाय 3 डिवाइड साइन x बाय 3. इथं 1 प्लस कॉस x आन्सर आपल्याला काय मिळतं 2 कॉस x बाय 2. हा फॉर्म्युला आहे हाफ अँगल फॉर्म्युला 1 प्लस कॉस x आन्सर 2 कॉस x बाय 2. आता 1 प्लस कॉस x बाय 3 आला आपण ह्या xच्या काय करतो हाफ करतो म्हणजे 2 ने डिवाइड करतो. तसंच इथं हा 1 प्लस कॉस x बाय 3 2 हा कॉस स्क्वेअर हा 1/2ने त्याला मल्टिप्लाय केलं म्हणजे 1/2 इंटू x बाय 3 म्हणजे त्याचा आन्सर मिळाला 1 प्लस कॉस x बाय 3 इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर x बाय 6. आता साइन 2x चा मूळ फॉर्म्युला 2 साइन x बाय 2 इंटू कॉस x बाय 2. तसंच इथं आलं साइन x बाय 3 आपण त्याला 1/2ने मल्टिप्लाय करतो 2 साइन 1/2 इंटू x बाय 3 इंटू कॉस 1/2 x बाय 3 म्हणजे 2 साइन x बाय 6 आणि कॉस x बाय 6. म्हणजे आता हे मिळालेले हे सर्व फॉर्म्युला हे मूळ बेसिक फॉर्म्युला आपल्याला त्याचे परत फॉर्म्युले तयार करावे लागतात. 1 प्लस कॉस x आन्सर मिळालं 2 कॉस स्क्वेअर x बाय 6 आणि 2 साइन x बाय 3चा आन्सर 2 साइन x बाय 6 इंटू कॉस x बाय 6. ह्या 2ला 2 कॅन्सल झाले कॉसला कॉस कॅन्सल झाले शिल्लक राहिलं एक कॉस x बाय 6 आणि डिवाइड साइन x बाय 6. कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट y इक्वल टू टॅन इनवर्स कॉट x बाय 6. आता कॉटच्या जागी आपल्याला परत पाहिजे टॅन म्हणून ते आपण पाय बाय 2 मधून मायनस करणार. टॅन पाय बाय 2 मायनस x बाय 6 टॅनला टॅन गेले शिल्लक राहिलं पाय बाय 2 मायनस x बाय 6. आता ह्याचं काढणार आपण
डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय, डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 2 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स बाय 6. पाय बाय 2 ही कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह झालं 0, हा 1/6 हे कॉन्स्टंट व्हॅल्यू मल्टिप्लाय आणि डिवाइड असल्यानंतर आपण डेरिव्हेटिव्ह अगोदर लिहितो, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. आन्सर मिळाला डिवाय अपॉन डी एक्स इक्वल टू -1/6. त्यानंतरचा प्रॉब्लेम y इक्वल टू कॉट इनवर्स साइन 3x डिवाइड 1 प्लस कॉस 3x. साइन 2x फॉर्म्युला 2 साइन x इंटू कॉस x, म्हणजे आपण इथं त्याला 1 हाफने मल्टिप्लाय करतो. तसं साइन 3x फॉर्म्युला काय होईल मग 3 साइन 3x/2 इंटू कॉस 3x/2 झालं. 1 प्लस कॉस 2x आन्सर आहे 2 कॉस स्क्वेअर x/2. तसं इथं झालं 1 प्लस कॉस 3x काय होईल मग 2 कॉस स्क्वेअर 3x/2. ते मिळालेले आपले फॉर्म्युले तिथं पुट केले, 2 साइन 3x/2 इंटू कॉस 3x/2 डिवाइड 2 कॉस स्क्वेअर 3x/2. हे मिळालेलं आन्सर साइन 3x आन्सर मिळालं, आपण ते पुट केलं आणि 1 प्लस कॉस 3x मिळालेलं आन्सरसुद्धा आपण पुट केलं. ह्या 2ला 2 हे कॅन्सल झाले. हे कॉस 3x/2ला एक कॉस 3x/2 गेले, वर शिल्लक राहिलं साइन आणि खाली राहिले कॉस. मग साइन भागिले कॉस म्हणजे साइन 3x/2 डिवाइड कॉस 3x/2. साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन. y इक्वल टू हा कॉट इनवर्स टॅन 3x/2. y इक्वल टू कॉट इनवर्स. आता टॅनच्या जागी आपल्याला परत पाहिजे कॉट, म्हणून ती आपण व्हॅल्यू काय करणार π/2 मधून मायनस करणार. म्हणजे कॉट π/2 -x आन्सर असतं tan x. तसंच कॉट π/2 -3x/2चं आन्सर होईल tan 3x/2. आपण का असं केलं, इथं बाहेर कॉट असल्यानंतर आत कॉट असेल त्यावेळेसच ते काय होईल, कॉटला कॉट कॅन्सल होईल, म्हणून इथं आपण कॉट π/2 मधून -3x/2, कॉटला कॉट कॅन्सल, शिल्लक राहिलं y इक्वल टू π/2 -3x/2. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ y, डेरिव्हेटिव्ह ऑफ π/2 -3/2 ही कॉन्स्टंट व्हॅल्यू. जर फक्त कॉन्स्टंट व्हॅल्यू मल्टिप्लाय अँड डिवाइड असेल तर ते डेरिव्हेटिव्हच्या सुरुवातीला लिहितो, आणि फक्त ओनली कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येतो. हा 3/2 बाहेर डेरिव्हेटिव्हच्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, मग dy अपॉन dx इक्वल टू -3/2. हे झालं आपलं